पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे। देशातील विविध शहरं ज्यामध्ये पुण्यासह मुंबई, गोवा, गुवाहाटी येथून 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 3.45 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुणे पोलीस परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या विविध बँकेतील खाती, क्रिप्टो वॉलेट आणि परदेशी चलनातून सुमारे 7,80,000 रक्कम गोठवण्यात आली आहे। पुण्यातील खडकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली होती। तुषार चेतन वर्मा, वय वर्ष 21 असे या तरुणाचे नाव होते। त्याच्याकडे चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाचा तपास विस्तारला। वर्मा याच्याकडे तपास करता तो सुमित डेडवाल आणि अक्षय महेर या दोघांकडून अंमली पदार्थ आणत असल्याचे निष्पन्न झाले। या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी पिंपरी चिंचवडमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे चक्क हायड्रोपोनिक गांजाची शेती उभारली होती। पोलिसांनी त्या ठिकाणी ही शेती उद्ध्वस्त करत अंमली पदार्थ जप्त केले। तांत्रिक पद्धतीने पोलिसांनी तपास वाढवत मुंबई आणि गोवा येथे छापे टाकले। तपासादरम्यान मलय राजेश देलीवाला या ड्रग्ज पेडलर याला सुद्धा अटक केली। यातील सर्वजण हे डार्क वेबचा वापर करत होते। डार्क वेबच्या सहाय्याने अंमली पदार्थांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी यातील प्रमुख आरोपी वर्माने त्याचं नाव अलक निरंजन असं ठेवलं होतं। खरेदी विक्रीसाठी लागणाऱ्या पैशांचा व्यवहार यावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सगळ्या देवाणघेवाण करत होते। या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे फक्त भारतातील शहरापर्यंत मर्यादित नसून थेट थायलंड, भूतान सारख्या देशापर्यंत पोहोचले आहे। या प्रकरणी अजून 5 जणांचा शोध पोलिसांकडून सुरू असून त्यातील काही जण हे परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे।